संत जनानो, दुनिया फार 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 विचित्र आहे बघा. अहो, जी मुलं आपल्या पोटी जन्म घेतात आणि ती मुलंसुद्धा आपल्याबरोबर व्यवहारानं वागायला लागतात, त्यावेळेला माणसाला खरं दुःख जाणवतं. अशीच एक वृद्ध म्हातारी मुलांच्या जवळ राहत असतात आणि होतं काय बघा की त्यांचा एवढा मोठा बंगला आणि अगदी स्टोरूममध्ये ठेवलं होतं. त्यांना म्हटलं तरी चालेल, वावगं नाही, घडतंय. आणि त्या बंगल्यामध्ये वरच्या रूमवरती ही म्हातारी ठेवलेली असतात आणि त्यांच्याकडं कधी जायचं, त्यांना जेवण देत होते ते वेळेवर, पण वेळ नसायचा. मग एक घंटा बसवलेली, संतजनांनो नीट ऐकताय ना, एक घंटा बसवलेली. मग ती घंटा तो म्हातारबाबा वाजवायचा, चहा यायचा. घंटा वाजवली, जेवण यायचं. घंटा वाजवली, पाणी यायचं. असा दिनक्रम चालू होता. कालांतरानं काही दिवसांनी काय झालं, घंटा वाजली नाही. सून म्हणते, अहो मामंजींनी घंटा वाजवली नाही, गेलं का काय, सुटलो का काय आपण एकदाचं. मुलगा बघायला गेला. बाबा, म्हातारं टणटणीत होतं. बाबा काय झालं, तुम्ही घंटा का नाही वाजवली? अरे बाबा, मी रोज दोरी ओढतोय पण ती घंटाच वाजत नाही. मग त्या मुलांनी चेक केलं तर तिथं घंटा गायब. मुलगा म्हणतो, घंटा कुणी नेली, तुम्ही लक्ष का नाही ठेवलं? अरे म्हटले, मी झोपलो असेल कदाचित, कोणीतरी घेऊन गेलं तर मला माहीत नाही. शोधाशोध चाललेली असते सगळीकडं आणि त्यांचाच नातू तिथं खेळत असतो आणि म्हणतो, काय शोधाशोध चालली, काय गोंधळ चाललाय? वडील म्हणतात, अरे बाबा इथली घंटा नेली आजोबांची कोणीतरी. म्हणतो, नेली नाही. अहो म्हटलं, तुम्हाला मी सांगायचं विसरलो, चला म्हणले मी तुम्हाला दाखवतो. आणि पोराची जी स्टडी रूम असते, जी लाख रुपयांनी कमवलेली असते, सजवलेली असते, टेबल खुर्च्या ह्याचे सगळं कपाट वगैरे, छानसा कप्पा असतो कपाटामध्ये. आणि मुलगा बाबाला कपाट उघडून दाखवतो त्याच्या आणि म्हणतो, इथं ठेवली मी घंटा. वडील म्हणतात, येड्या इथं का ठेवली? म्हणतो, ती रोज बाबा वाजवत आहेत घंटा, झिजून 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 तुम्ही म्हातारं होईपर्यंत तुटून जाईल. मग मला घंटा भेटेल का? मग मला पण घंटा वाजवायला त्यावेळेला मी काय करू? आलं ना तिथंच रिप्लेस होतं.